नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे नाव आहे परडीचा शाप. सदरील अनुभव धाराशिव येथून माने कुटुंबाने पाठवला असून ही घटना त्यांच्या घरात घडली आहे. मीना, पुढचे 5-6 दिवस मी नसणार आहे. तुला जमेल ना ग सगळं? काही मदत लागली तर फोन कर. तशी मी फोनवर आहेच, संध्या कळवळून मीनाला सांगत होती. आता हे संध्याचं नित्याचं झालं होतं. महिन्यात तिच्या 5 सुट्ट्या ठरलेल्या असायच्या. मासिक पाळीच्या त्या 5 दिवसांमध्ये ती ऑफिसचं तोंडही पाहत नसायची. कोणी काही विचारलं तर असंच थातूरमातूर उत्तर द्यायची. मात्र खरं कारण होतं ते म्हणजे तिला होणारा प्रचंड त्रास. स्वतःचा IT क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने उत्तम ठसा उमटवल्याने कंपनीला देखील या सुट्ट्या देणं गरजेचं वाटायचं. कारण तिच्यासारखे बुद्धिमान कंपनीत कोणीच नव्हते. तिच्या कामाची पद्धत, प्रत्येक डील हँडल करण्याची, समोरच्यांना कन्व्हिन्स करण्याची कला तिला अंगभूत असल्याने कंपनीला तिच्यासारख्या उत्कृष्ट महिलेची गरज होती. तिच्यामुळे अनेक वेळा कंपनीला चांगला फायदा झाला होता. त्यामुळे तिला कधीही सुट्ट्यांची निकड लागली तर कंपनी होकार द्यायची. या महिन्यातही तिने आपल्या हक्काच्या 5 सुट्ट्या घेतल्या आणि संध्या ऑफिसमधून घरी आली. घरी शिरता क्षणी आपला लॅपटॉप सोफ्यावर फेकला आणि उजव्या बाजूला असलेल्या स्वतःच्या बेडरूममध्ये अंग टाकून दिलं. तिला मासिक पाळीचा त्रास सुरू झाला हे रखमाबाईंनी ओळखलं. रखमाबाई म्हणजे संध्याची आई. या 5 दिवसांमध्ये तिला प्रचंड वेदना व्हायच्या. त्यामुळे ती नवऱ्याच्या घरी न जाता सरळ माहेरी यायची. तिला आलेलं पाहून सीमा वहिनीने तिच्यासाठी स्ट्रॉंग कॉफी बनवली. पोरीचे होणारे हाल रखमाबाईंना पाहावत नव्हते, पण आता हे नित्याचं झालं होतं. खूप मोठे मोठे उपचार केले, दवाखाने केले. 2दा ती त्यासाठी परदेशातही जाऊन आली. तिथेही चाचण्या केल्या, पण काहीच हाती लागलं नाही. मासिक पाळीत अंगातला रक्ताचा शेवटचा थेंब जाईपर्यंत तिच्या यातना सुरू असायच्या. अनेक वेळा तर ती बेशुद्धसुद्धा पडायची. संध्याला हा त्रास सुरू झाला तिच्या वडिलांच्या निधनानंतर. तिचे वडील माणिकराव मूळचे धाराशिवचे. सुरुवातीला प्राथमिक शिक्षक म्हणून धाराशिवमध्ये नोकरीला लागले. सुरुवात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीची. त्यातून पुढे येत त्यांनी दिवस काढले. अशात त्यांना संध्या आणि हेमंत अशी 2 मुलं झाली. दोन्ही बहीण भाऊ जन्मता प्रचंड हुशार. त्यांची आई रखमाबाई या विज्ञानवादी विचाराच्या. त्यामुळे आईची पाश्चात्य विचारसरणी त्या मुलांवर अधिक लादली गेली. आपल्या धर्मातील रूढी, परंपरा, त्यांच्यामुळे होणारा जाच या गोष्टी त्या मुलांच्या लक्षात आणून द्यायच्या. त्यामुळे दोन्ही मुलांची विचारसरणी अगदी एकसारखी झाली होती. विज्ञानाच्या कक्षेबाहेर जगाचं अस्तित्व आहे हे ते मान्य करायला तयारच होत नव्हते. त्यामुळे अध्यात्म आणि जाणवणाऱ्या अदृश्य शक्तींचे अस्तित्व यांची कल्पना त्यांच्या ध्यानीमनी नव्हती. माणिकरावांचा रस्त्याच्या अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर रखमाबाई आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आईकडे म्हणजे माहेरी मुंबईच्या एका चाळीत आल्या. माहेरी आई एकटीच. त्यामुळे चाळीतल्या घरावर आईच्या जाण्यानंतर रखमाबाईंचा शिक्कामोर्तब लागला. मुलं हुशार,
त्यामुळे मोठा मुलगा सायकोलॉजीचा प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये, तर मुलगी संध्या बेंगळूरच्या एका IT कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजवर जॉईन झाली. मुलं मोठी झाल्यानंतर हेमंतला बायको म्हणून रखमाबाईंनी चाळीतल्याच एका देवभोळ्या तरुणीला घरी आणलं. तिचं नाव सीमा. संध्या ही स्वतंत्र विचारसरणी आणि इतरांपेक्षा अधिक मिळकत असल्याने किंचित अहंभाव असलेली मुलगी. त्यामुळे तिने स्वतःच्याच मर्जीने ऑफिसमधल्या जेरी जॉन्सनबरोबर लग्न केलं. दोघांनाही कामाचा प्रचंड व्याप. पैसा बक्कळ असला तरी वैवाहिक आयुष्याच्या चिंधाड्या उडालेल्या. दोघांमध्ये नवरा बायकोचं म्हणावं असं नातं नव्हतं. त्यामुळे अशा वेळी संध्या माहेरी येणं पसंत करायची. म्हणूनच तिने बेंगळूरच्या कंपनीकडून मुंबईच्या ऑफिसमध्ये स्वतःची बदली करून घेतली. आईने दिलेली कॉफी घेऊन संध्या बेडवर पडली. तिला आलेलं पाहून हेमंत तिच्या जवळ आला. बेडरूममध्ये सर्वजण बसले होते म्हणून सीमा ही आपला स्वयंपाक आवरून जवळ आली. संध्याला गोळ्या आणि पाण्याचा ग्लास देऊन रेणुका मातेचं नाव घेत मटकन खुर्चीत बसली. सीमा तशी चाळीत वाढलेली, त्यामुळे चाळीचे संस्कार तिच्या अंगात विणलेले होते. तोंडात कायम रेणुका देवीचं नाव असायचं. याचा प्रचंड राग हेमंत आणि संध्याला होता. मात्र ती दोघांनाही पुरतं दुर्लक्ष करायची. आज तिने दोघांच्या समोर देवीचं नाव काढलं, त्यामुळे दोघांना आयता विषयच मिळाला. संध्याने सीमाला विचारलं, वहिनी, तू देवीचा एवढा उपवास करतेस, सगळं काही करतेस, मग देवी तुला कशाची कमी पडून देत नसेल ना? सीमाला तिच्या तुच्छतेचा स्वर जाणवला, पण तिने फक्त स्मित हास्य केलं आणि होकार दिला. विषय तेवढ्यावरच थांबायला पाहिजे होता, पण हेमंतने त्यात उडी घेतली. चांगलंय बाबा तुमचं, काम नाही धंदा नाही, आपलं देवाचं नाव घ्यायचं आणि जगायचं. अशाने जर पैसा मिळत असता तर मी देखील प्राध्यापकाची नोकरी सोडून आलोच असतो की. रखमाबाई यावर थोड्याशा हसून म्हणाल्या, तुम्हाला हेच सगळं करायचं होतं तर एवढं शिक्षण घेतलं कशाला? बापासारखी देवीची पूजा करून सगळं देवभरोसे टाकायचं ना. सीमाला आता हे काही नवीन नव्हतं. देवाधिकाच्या नावानं होणारी हेटाळणी सहन करत तिच्या आयुष्याची 12 वर्ष निघून गेली होती. पण दरवेळी देवाधिकाचा विषय निघाला की सासऱ्यांचा विषय आपोआप निघायचा. याही वेळी तसंच झालं आणि हीच संधी साधून सीमा म्हणाली, आई, जर तुम्ही त्यावेळी एवढे गरीब होतात, बाबांना पगारही नव्हता, तरी 2 मुलांना घेऊन तुम्ही सुखाने कसे काय जगलात? त्यावर रखमाबाई हसून म्हणाल्या, दुर्गाबाईची कृपा. हे नाव दोघाही भावंडांना नवीन होतं. आईच्या तोंडून हे नाव ऐकताच दोघेही तिच्या समोर बसले. आई, कोण ही दुर्गाबाई? आम्हाला कसं आठवत नाही हिच्याबद्दल? त्यावर रखमाबाई सांगू लागल्या, मुलांनो, मला मुळात लग्न करायचंच नव्हतं. माझी स्वप्न पूर्ण वेगळी होती. ग्रॅज्युएशन झाल्यावर मला नोकरी करायची होती, पण माझे आईवडील त्यासाठी तयार नव्हते. शेवटी त्यांनी एक पोस्ट ग्रॅज्युएट मुलगा पाहिला आणि माझं लग्न लावून दिलं. तुझे बाबा माझ्या वडिलांच्या पहिल्यापासून ओळखीचे. दोघे अनेक वेळा भजनाच्या कार्यक्रमात भेटलेले. तुझ्या बाबांचा आवाज अत्यंत गोड. त्यांच्या आवाजात देवीची भजनं ऐकायला लोक दुरून यायची. धाराशिव जवळच आपलं छोटं खेडेगाव. येरमाळ्याच्या एडेश्वरीचा भक्त परिवार खूप मोठा होता आणि तुझ्या बाबांना पहिल्यापासून देवीचा प्रचंड लळा होता. त्यामुळे लग्नानंतरही घर परिवाराकडे दुर्लक्ष करून ते देवीची भक्ती करायचे. अशात त्यांना गावातल्या छोट्याशा शाळेवर नोकरी लागली. पण सुरुवातीला 5-6 वर्ष एकही रुपया मिळाला नाही आणि पैसे का मिळत नाही याचा जाब विचारायचा हे तुझ्या वडिलांना कधी पटलं नाही.
ते नेहमी म्हणायचे, आपण आपलं काम करत राहायचं. ती बसली आहे ना, ती बघते आपल्याकडे. आपल्या कामाचा मोबदला कुठेही जाणार नाही. मी सुरुवातीला त्यांना फार सांगायचे, पण ते काही ऐकत नाही. त्यामुळे मी सुद्धा जसं होईल तसं सोडून द्यायचं ठरवलं. संध्याकाळी 5-5:30ला ते घरी यायचे. हातपाय धुवून थोडंफार खाऊन सरळ देवीच्या गडावर जाण्यासाठी चालायला लागायचे. घर संसार कसा ते त्यांना माहितीच नव्हता. दिवस रात्र देवीची गाणी भजनं म्हणत बसायचे. त्यांच्या या देवभोळेपणाला अनेक लोक भुलायची. त्यातल्याच एक होत्या जोगतीन दुर्गाबाई. संध्याने जोगतीन हा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता. त्यामुळे तिने जोगतीन म्हणजे नेमकं काय असं विचारलं. रखमाबाईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला सांगितलं, पुरुष असेल तर जोगता आणि स्त्री असेल तर जोगतीन. यांना देवीच्या सेवेसाठी देवीला सोडलं जातं. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देवीची सेवा आणि भक्ती करण्यासाठी वाहून घेतलेलं असतं. पौरुषत्वाचा अभाव असलेले पुरुषही जोगता बनतात. ते स्त्री वेश धारण करतात. त्यांची वर्तणूक स्त्रियांप्रमाणेच असते. पुरुष जातीत जन्माला येऊनही जेव्हा स्त्रीचे काही अंश त्यांच्या शरीरात असतात, त्यावेळी त्यांना समाजात हीनतेची वागणूक मिळते आणि म्हणून असे पुरुष जोगता या पंथात सामील होतात. घरातला एखादा मुलगा स्त्रीचा अंश घेऊन जन्माला आला की देवीच्या गडावर नेऊन त्याला भंडारा लावायचा आणि पूजा करायची. मग आजन्म देवीची सेवा करण्यासाठी त्याला देवीच्या नावावर सोडून दिलं जायचं. तसंच ज्या मुलींना केसात जट तयार होते किंवा अपत्य प्राप्ती होत नसेल, अशा वेळी घरी नवस केला जातो. पोटी मूल होऊ दे. झालेली पहिली मुलगी देवीला जोगतीन म्हणून सोडेल. अशा अनाभाका घेऊन देवीला सोडलेल्या मुलींना जोगतीन म्हणतात. पोरगी एकदा का देवीला सोडली का तिच्यावर कुटुंबाचा काहीच अधिकार राहत नाही. नव्याने जोगतीन होणाऱ्या तरुणीला माघ पौर्णिमेस डोंगरावर जाऊन विधी करावा लागतो. हा दिवस रांडव पुनव म्हणून साजरा करतात. या जोगतीनी जोगवा मागून जगतात. जोगवा मागताना त्यांच्या हातात देवीचा मुखवटा आणि परडी असते. धान्य, तांदूळ, तेल किंवा पैशाच्या स्वरूपात त्यांना जोगवा दिला जातो. तरुण वयात अंधश्रद्धेला बळी पडून घरच्यांच्या समाजाच्या दबावाने त्या पोरींची राखरांगोळी होते. जोगतिनींचं म्हणे देवासोबत लग्न लावलं जातं. हे वाक्य ऐकताच संध्याने विचारलं, आई, मग दुर्गाबाईंचं देखील लग्न झालं असेल ना? त्यावर रखमाबाईंनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, त्याला लग्न नाही म्हणत. ज्यावेळी एखादी जोगतीन एखाद्या पुरुषाबरोबर संबंध ठेवते, त्यावेळी दोघांचे संबंध राजरोसपणे व्हावे याकरता लग्नासारखा एक विधी करतात. त्याला झुलवा किंवा पाठ लावणे असं म्हणतात. पण अशा पद्धतीने लग्न केल्यानंतरही विवाहित स्त्रीप्रमाणे अधिकार मिळत नाही. संपत्तीचा वाटा मिळत नाही. त्या पुरुषापासून जन्मलेल्या संततीला बापाचं नाव लावता येत नाही. मात्र लग्न केल्यामुळे तिला गावगुंडांपासून होणाऱ्या त्रासापासून संरक्षण मिळतं इतकंच. तरुणपणात फारशी आर्थिक अडचण येत नाही, पण उतार वयात ज्या पुरुषाशी तिने घरोबा केला त्याने साथ नाही दिली तर तिची अवस्था अतिशय वाईट होते. आणि अशाच दुःखाने पिचलेली दुर्गाबाई होती. उतार वयात देवीच्या नावाचा जयघोष करत ती गडावर राहायची. 4 घरी जोगवा मागून आपलं पोट भरायची. मला हे सुरुवातीपासून आवडत नव्हतं, पण तुझ्या वडिलांचा तिच्यावर भारी जीव. गावातही तिला मान सन्मान खूप मोठा होता, कारण तिच्या अंगात म्हणे देवी खेळायची. आणि देवी खेळत असताना कोणताही प्रश्न विचारला तर त्यावर ती लोकांचं समाधान करायची.
ज्यामुळे लोक तिला भरभरून दान द्यायची. त्याच्यावरच ती आपलं पोट भरायची. सुरुवातीला तिने तुमच्या वडिलांना आर्थिक मदत केली. त्यानंतर हेमंत माझ्या पोटात असताना मला प्रसव वेदना सुरू झाल्या. अशावेळी गरिबी असल्याने नातेवाईक जवळ आले नाही. त्यामुळे तुझ्या वडिलांनी दुर्गाबाईला बोलवलं. दुर्गाबाईंनीच माझं पहिलं बाळंतपण केलं, माझी काळजी घेतली. तशा त्या अत्यंत दयाळू स्वभावाच्या. मला फक्त एक गोष्ट पटायची नाही. स्वतः जोगतीन बनून एवढं हलाखीचं आयुष्य काढलं तरीसुद्धा ज्या मुलींच्या केसात जट झाली किंवा ज्या जोगतिनीला पाठ लावायची असेल त्यांना या आवर्जून मदत करायच्या. मुलींना जोगतीन म्हणून देवीला सोडायला त्यांचा कधीही विरोध नसायचा आणि त्यामुळेच त्यांचं आणि माझं बिनसायचं. यावर त्या फक्त एकच वाक्य म्हणायच्या, बाय येडूची माया हाय. तशी येडू भारी रागाची, ज्याचा राग आला त्याच्या झाडाला आग लावीन. तिचा राग तुम्हाला झेपायचा नाही. तिचं सत्व मानू नका, पण तिला नाकारण्याची हिम्मत करू नका. मागे लागली तर सुधरायचं नाही. दुर्गाबाई गरोदरपणात माझी काळजी घेण्यासाठी घरीच राहू लागल्या. आपल्याच घरातून त्यांचा दरबार चालायचा. त्या घरात आल्या तेव्हापासून घराला थोडी संपन्नता मिळायला लागली. एवढ्या वर्षाचा थकलेला पगार तुझ्या वडिलांच्या खात्यात जमा झाला. एवढे पैसे एकत्रित पाहून आमच्या नजरा भरल्या. तेव्हा दुर्गाबाई हसून म्हणाल्या, बघा माने, परडी अजून दारातही आली नाही आणि येडूनं तुला एवढं काय दिलं. आता फक्त तिला विसरू नको म्हणजे झालं. मिळालेल्या पैशातून अर्धेच पैसे तुझ्या वडिलांनी बाजूला काढले आणि माझं न ऐकता राहिलेल्या अर्ध्या पैशातून गडावर जाणाऱ्या पायऱ्या बांधल्या. तिथून पुढे मात्र नियमित पगार येत राहिला. पगार थोडा होता त्यामुळे दोघांचं पोट भरणं शक्य होतं. पण मला बाळंतपणात त्रास सुरू झाला. हेमंतची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे दुर्गाबाई घरी राहिल्या. त्यांनी शेवटपर्यंत घरात त्यांचा दरबार भरवला. त्यांचा दरबार भरल्यावर माणसांची कमी नसायची. भरपूर लोक यायचे. कोणी भाजीपाला, कोणी दूध, कोणी धनधान्य, कोणी पैशाची रास लावायचे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या दानावर घर अगदी सुखात चाललं होतं. मिळालेल्या दानापैकी काही दान हे मंदिरात द्यायचे आणि बाकीचं घरच्या खाण्यासाठी ठेवायचे. यातूनच आपलं कुटुंब सुव्यवस्थित जगत होतं. अशात दुर्गाबाई शेवटी आजारी पडल्या आणि तिथेच गेल्या. त्यांचं हे कार्य झाल्यानंतर 7व्याच दिवशी तुझे वडील गेले आणि आपण मुंबईला आलो. रखमाबाई बोलून थांबल्या. सीमाने देखील त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. पण सीमाला एक गोष्ट खटकत होती. जर सासूबाई म्हणतात तेवढी दुर्गाबाईंनी यांना मदत केली, स्वतः जोगतीन असून संसाराचा त्याग करून यांच्या संसाराला एवढा हातभार लावला, तरी त्या दुर्गाबाईंचा उल्लेख या एकेरी करत आहेत आणि घरात ज्या पूर्वजांना कधी पाहिलं नाही अशांचे सुद्धा फोटो आहेत. पण ज्यांनी यांच्यासाठी एवढं सगळं केलं त्या दुर्गाबाईची साधी आठवणही निघू नये. एवढ्या कशा स्वार्थी आहेत या? तिचं विचारचक्र सुरू होतं. पण आता रात्रीचे 10 वाजले. त्यामुळे सगळ्यांनीच बैठक मोडली. सीमाला इशारा कळला. तिने किचनमध्ये जाऊन जेवणाची ताटं लावली. सगळ्यांचं जेवण उरकलं आणि सीमा खोलीत जाऊन झोपली. तिला झोप तरी कुठे लागत होती, कारण तिच्या डोक्यातही एकच विचार घुमायचा. वय वाढत चाललंय. संसाराला एवढी वर्ष झालीत, पण अजून मुलाबाळाचा पत्ता नाही. गायनोकॉलॉजिस्ट झाले, चाचण्या झाल्या, सर्व काही करून झालं, तरी गर्भधारणा नाही. वरून सासूचा तगादा. यंदा तरी मूल होईल ना?
दरवर्षी तिच्यावर फेकला जाणारा हा प्रश्न तिची रात्रीची झोप उडवून टाकायचा. संध्याचं मात्र बरं होतं. तिच्याही लग्नाला 8 वर्ष झाली, पण अजून मूलबाळ नाही आणि त्यांना विचारणार तरी कोण. पण सीमाला मात्र सासर आणि माहेर दोन्हीकडून तगादा लागला होता. सीमाने याच विचारात पाठ टेकवली आणि झोपी गेली. सीमाला झोप लागताच ती एका डोंगराच्या पायथ्याशी उभी होती. आजूबाजूला मिठ्ठ काळोख, भयाण शांतता आणि ती शांतता चिरत एक आवाज आला. काठी टेकत टेकत चालण्याचा आवाज, जणू कोणीतरी पाय जमिनीला घासून चालतंय. त्या भयाण शांततेत जमिनीची माती सरकवून पाय पुढे टाकणारं कोणीतरी तिच्याच बाजूला येत होतं. तिने अंधारात थोडीशी नजर तीक्ष्ण केली आणि समोर पाहिलं. एक जख्खड म्हातारी, कमरेत वाकलेली, जणू एखाद्या मोठ्या जटेने केसांचा आंबाडा बांधला होता. ती सीमाच्या समोरून चालत होती. अंगात हिरवी साडी, दंडापर्यंत भरलेल्या हिरव्या बांगड्या तिच्या पावलागणित किणकिणत होत्या. सीमाशी काहीही न बोलता ती म्हातारी सीमाच्या समोरून आडवी निघून गेली. जाताना तिच्या एका बाजूचा चेहरा दिसला, पांढरा पडलेला. हाडाला सोडून कातडी खाली लोंबत होती. हाडाच्या आणि त्वचेच्या मध्ये मांसल भाग नव्हताच. वयाप्रमाणे झिजलेले डोळे, पण लाल जर्द. आणि अशी ही म्हातारी सीमाकडे न पाहता पुढे जाऊन एका जागी उभी राहिली आणि पाहता पाहता निघून गेली. ही म्हातारी कोण हे पाहण्यासाठी सीमाने तिच्या पाठी जाण्याचा प्रयत्न केला. पाय उचलला आणि पुढे टाकणार एवढ्यात तिची झोप मोडली. डोळे उघडले गेले. बाजूला हेमंत झोपला होता. खोलीत फक्त पंख्याचा आवाज घुमत होता. तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. रात्रीचे 2 वाजले होते. सीमा कावरीबावरी झाली, पण ते स्वप्न होतं हे लक्षात आल्यानंतर ती पुन्हा झोपली. दुसऱ्या दिवशी संध्याच्या विवळण्याने रखमाबाईला जाग आली. तशा त्या संध्याला थोपटवत झोपवण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण संध्या पोटाला पिळवटून मोठमोठ्याने विवळत होती. सीमा उठून आवरायला लागली. स्वयंपाक केला आणि देवीचं नाव घेऊन नाश्ता करायला बसली. नंतर पूर्ण दिवस असाच गेला. हा असाच त्रास सहन करत संध्याचे 5 दिवस निघून गेले आणि तिचे हे दिवस पूर्ण झाल्यानंतर एके दिवशी रात्रीचे हेमंत, सीमा, रखमाबाई संध्यासोबत गप्पा मारायला तिच्या खोलीत बसले. त्याने एक विषय काढला आणि हेटाळणीच्या स्वरात दुर्गाबाईंना लाखोल्या वाहिल्या व पुन्हा झोपायला जाणार एवढ्यात खिडकीतून काहीतरी आवाज घरात शिरला. हलग्या, संबळ जोरजोरात वाजल्याचा आवाज. कशाची तरी मिरवणूक घरासमोरून जात असावी. हलग्यांचा आवाज वाढला आणि अशात समोरचं दृश्य स्पष्ट झालं. सगळीजणं खिडकीतून बाहेर पाहू लागली. एक 50शीतली बाई हातात परडी घेऊन समोर निघाली होती. अंगात हिरवी चोपून नेसलेली साडी, हातभर भरलेल्या हिरव्या बांगड्या. तिच्या भोवती रंगीबिरंगी चिंध्या गुंडाळून हातात आसूड फिरवत मध्येच पाठीवर मारून घेणारे पोतराज चालले होते. त्यांच्या पाठीमागे एका बाईने डोक्यावर देवीची मूर्ती पकडली होती. नेमकीच पूजा करून आलेली असावी. ती मूर्ती हळूहळू समोर चालत होती. हलग्या जशा वाजू लागल्या तसे त्या मिरवणुकीतील काही तृतीयपंथी नाचू लागले. 100 लोकांची मिरवणूक असेल ती, पण ती एकटी बाई जणू त्यांची प्रमुख होती. सीमाने देवीची मूर्ती पाहून हात जोडले, कारण सीमाला हा प्रकार नवीन नव्हता. ज्या घरी परडी पूजायची त्या घरी देवीचा जागर केला जायचा.
जोगतिनीच्या हाताने घरात पूजा होते आणि त्यानंतर रात्रभर देवीची गाणी म्हटली जातात। याला देवीचा जागर म्हणतात हे सीमाला माहीत होतं। घराच्या समोर गेट बाहेर तो प्रकार संथ पावलाने चालला होता। देवीची गाणी म्हणत बायका नाचत होत्या, हलग्या वाजत होत्या, पोतराज आसूड ओढत होते। तेवढ्यात एक घोगरा मोठा आवाज आला, पारे इसरलीस होय मला? एकटीच निघालीस काय? मला कोण नेईल बाण खेळायला? तो आवाज एवढा मोठा होता का समोरून चालणारी ती यात्रा जागीच थांबली। एक सुरात चालणारं गाणं बंद झालं, हलग्या कडाडायच्या थांबल्या, पोतराज बिथरले। सगळ्यांच्या नजरा यांच्या खिडकीभोवती वळाल्या। सीमा आणि संध्या खिडकीतून हे पाहत होत्या। आवाज घोगरा झाला आणि तोच एक किंचितसा उग्र दर्प संध्याच्या अंगातून निघाला। तशा सीमाच्या नाकात झिंझिण्या आल्या। सीमा बाजूला सरली आणि संध्याकडे पाहू लागली। रखमाबाई आणि हेमंत जवळ येणार तोच संध्या कमरेतून किंचित वाकली। तिची नजर समोरच्या पालखीला पाहत होती। एक हात हळूच गुडघ्यावर गेला आणि तोंडावर विचित्र हास्य उमटलं। झटक्यासरशी तिने बांधलेला आंबाडा सोडला आणि मागे वळत सरसर चालायला लागली। सीमाला आठवलं, संध्याची आत्ताची ही चाल काल स्वप्नात दिसलेल्या म्हातारीसारखीच आहे। एक पाय पुढे ठेवत दुसऱ्या पायावर हात ठेवून तो पाय घासत घासत संध्या पुढे निघाली। हेमंत आणि रखमा तिला अडवायला जाणार एवढ्यात ती दार उघडून गेटजवळ पोहोचली। संध्या गेटजवळ जाता क्षणी गेट धाडकन आपोआप उघडलं गेलं। सारे जण जागेवर उभे होते, कोणाला काहीच कळत नव्हते। पण संध्या त्यातील एकीच्या जवळ गेली, तिला आपुलकीने जवळ घेत बोलू लागली, पारे तुझ्या मावशीला एकटीच सोडून निघालीस होय? केवढी मोठी झालीस ग तू? आठवते तुला आपण दोघी संगच राहायचो गडावर? मी आल्याशिवाय तुझं पान हालत नव्हतं आणि एकटी निघालीस होय? सगळ्यांच्या नजरा आता संध्यावर खिळल्या आणि हेमंत, रखमा, सीमा गेटवर येऊन हा प्रसंग पाहू लागले। यात्रा अगदी सीमाच्या गेटसमोर येऊन थांबली होती। पारू जोगतीन आधाशीपणे परडी शेजारणीच्या हातात देऊन मटकण संध्याच्या पायावरच पडली। दुर्गाबाई, तुम्ही अशा रूपात? नाही नाही, तुम्हाला कशी विसरेल मी? पारूला संध्याने हाताने उठवलं आणि म्हणाली, ए वाजीव हलगी, बाण खेळायचं आहे मला। तशा हलग्या कडाडल्या। बायका देवीचं गाणं म्हणू लागल्या। जळता पोत दोघींच्या हाती दिला गेला। गोल रिंगणात पाहता पाहता दोघींनी फेर धरला। हलग्यांचा आवाज वाढत होता तसा यांचा पोत हवेत फिरू लागला। मध्येच छातीवर मारून निखारे रस्त्यावर पडू लागले। त्या जशा वेगात खेळू लागल्या तसा त्या दोघींच्या रूपात कमालीचा बदल जाणवू लागला। संध्याचा चेहरा आता पूर्ण बदललेला दिसू लागला। अंगात टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टऐवजी जरीचं हिरवं पातळ दिसू लागलं। अंगावर दागिने झुलू लागले। कपाळावर लाल भडक मळवट होता, डोळे लाल भडक, चेहरा सतेज गोरा आणि ओठांवर समाधानाचं हसू। त्या दोघीही बाण खेळून खेळून दमाईचं नाव घेत नव्हत्या। सुमारे अर्धा तास त्या उत्साहात पोत फिरवत होत्या। त्यानंतर अचानक संध्याला चक्कर आली आणि ती खाली कोसळली। तशा हलग्या पुन्हा थांबल्या आणि जोगतिनीने संध्याच्या हातातील पोत अलगद घेतला, परडीत ठेवला। घडलेला सगळा प्रसंग खूप अनपेक्षित होता। हेमंत आणि रखमाबाई बाजूला उभे राहून हा सारा प्रकार पाहत होते। रखमाबाईला समोर पाहताच जोगतीन मोठ्याने ओरडली, रखमे, तू
अगं दुर्गाबाईंची जिवंतपणे भाड खाल्ली, त्यातून पोट नाही भरलं तुझं? मेल्यावर सुद्धा सोडलं नाहीस त्यासनी. समोरच्या बाईचा असा अनपेक्षित आणि बदललेला आवाज ऐकून हेमंत आणि सीमा दोघे बिथरले. समोरचा प्रकार काय होता हे कळायला मार्ग नाही. हेमंतने पाहता पाहता संध्याला उचलून घेतलं आणि घराची वाट पकडली आणि रखमाबाईने त्या जोगतिनीचे पाय पकडले. कळवळलेल्या स्वरात म्हणाली, पारूबाई, तुम्ही विचार करताय असलं काही नाही. तुम्ही या ना घरात, आपण बोलू. आता काय बोलायचं? रागाने लालबुंद होत नकारार्थी मान हलवत रखमाबाईंचा हात झिडकारून पारू पुढे निघाली. रखमाबाई गयावया करत होत्या, रडत होत्या, पारूचे पाय धरत होत्या. हेमंत संध्याला बेडवर ठेवून गेटजवळ आला होता. सीमा आणि हेमंत दोघेही आईचा हा प्रकार पाहत होते. रखमाबाई गयावया करत होत्या तर ती जोगतीन, चल हो बाजूला, आम्ही आमचं पाहून घेऊ, आता तुझं काही ऐकायचं नाही, असं म्हणत पुढे जात होती. पण रखमाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने शेवटी पारू जोगतिनीला देवीची शपथ घातली. तसा त्या जोगतिनीचा राग थोडा कमी झाला आणि ती, आता नाही यायचे मी, उद्याला येईल, असं म्हणत निघून गेली. यात्रा पुढे जाते हे पाहून रखमाबाई कळवळून रडू लागल्या. हेमंत आणि सीमा त्यांना धीर देत घरात घेऊन आले. हे तिघजण जसे घरात आले तशी एक अस्पष्ट गुरगुर त्यांना ऐकायला आली, ज्यामुळे घराच्या वातावरणात एक दडपण आलं होतं. हेमंतने रखमाबाईला सोफ्यावर बसवलं आणि कोण होती ती बाई? तू तिच्या पाया का पडत होतीस? संध्याला एक वेड लागलंय, पण तुलाही, असं म्हणत हेमंत बडबडू लागला. तसा रखमाबाईंनी हेमंतच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाल्या, अरे संध्या नाही, ती दुर्गाबाई आहे. घरात दुर्गाबाई आली, आता ती सोडत नाही कोणालाच. हे सगळं ऐकताच सीमाचं अंग थरथर कापू लागलं. हा काय नवीन प्रकार आहे हे तिला कळेना. ती या दोघांना अगदी चिटकून बसली. तिच्या चेहऱ्यावर भीतीचा भाव स्पष्ट दिसू लागला. तुम्ही झोपा आता, उद्या पाहू. पारूबाईने मला वचन दिलंय, ती उद्या येईल, असं म्हणत रखमाबाईंनी दोघांनाही काढून दिलं आणि सोफ्यावरून उठली. तोच विजेच्या वेगाने पळत संध्या खोलीतून बाहेर आली. तिच्या अंगावर मगाशी दिसत असणारा वेश होता. ती अशी जोरात अनपेक्षितपणे पळत आली का तिला पाहून सारेच घाबरले. संध्या त्यांच्या समोरच्या भिंतीला पाठ टेकवून खाली बसली आणि एकटक नजर लावत तिघांकडेही पाहू लागली. आता काय करावं हे कोणाला समजेना. अखेरीस हेमंतने आईच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता तिच्या समोर गेला आणि संध्याला बोलू लागला, हा काय अवतार केलायस? आणि मगाशी त्यांच्यात जाऊन मूर्खासारखं नाचत काय होतीस? अगं कुठल्या सोसायटीत राहतो? इज्जत नावाचा प्रकार आहे की नाही? त्याचे हे अपशब्द ऐकून रखमाबाईंच्या काळजाचं पाणी झालं. त्या हेमंतला समजावत त्याला शांत करू लागल्या, पण सारे प्रयत्न निष्फळ. हेमंतने संध्याचा हात धरत तिला खोलीकडे खेचायला सुरुवात केली. सीमा सोफ्यावर बसून सगळं पाहत होती, पण संध्या मात्र हेमंतच्या हातातून आपला हात सोडावून घेत त्याच्याकडं लालबुंद डोळ्यांनी पाहत होती. रखमाबाई थांब थांब म्हणत हेमंतला अडवत होत्या. अशात एका झटक्यासरशी हेमंतने संध्याला आत लोटलं आणि धाडकन दार लावून घेतलं. संध्या बेडच्या शेजारी पडली. तिच्या तोंडातून निघणारी गुरगुर आता बंद दारामुळे अस्पष्ट झाली. ती आतून दार खेचू लागली. तेवढ्यात हेमंतने दाराला बाहेरून कडी घातली आणि रखमाबाईंकडे पाहिलं. तशी संध्या त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर डोकावू लागली.
ती मोठमोठ्याने गुरगुरत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. एव्हा ना रात्रीचे 9 वाजले होते. हेमंत आईच्याच संस्कारामुळे पुढारलेल्या विचारांचा झाला. त्यामुळे आईची प्रचंड इज्जत करायचा. पण आज त्याच आईने एका देवभोळ्या बाईचे रस्त्यावर पाय धरलेत, ते देखील सोसायटीसमोर. हे त्याला अजिबात आवडलं नाही. तरुण बहीण रस्त्यावर नाचत होती या गोष्टीचा तर राग बाकीच होता. वास्तविक अशा विचारसरणीच्या लोकांना मुलींनी छोटे कपडे घालून पबमध्ये परपुरुषासोबत नाचलेलं चालतं, पण अंग झाकून वारीमध्ये खेळलेली पावलं, देवीच्या गाड्यासमोर खेळलेला बाण चालत नाही. संध्या खिडकीतून शिव्या देत होती. आईची प्रचंड इज्जत करणारी मुलगी आता कधीही न ऐकलेल्या शिव्या देते हे पाहून हेमंतला राहावलं नाही. त्याने दार उघडलं. आत खिडकीत संध्या उभी होती. ए संध्या, आम्हाला माहिती आहे गेल्या 5 दिवसांमध्ये तुला खूप त्रास झालाय, पण त्याचा बदला असा घेशील? आईशी अशा भाषेत बोलशील? नालायक कुठची, मी तुझ्याशी बोलतोय, असं म्हणत त्याने संध्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला मागे वळवलं. तोच एक जोराचा हिसका देत संध्याने हेमंतवर एक प्रहार केला. तसा हेमंत लाकडी बेडच्या कोपऱ्यावर पडला. कोपऱ्याचं टोक कातडं शिरून आत गेलं. रक्ताची एक चिळकांडी उडाली. संध्या त्याच्या अंगावर झेपवणार एवढ्यात रखमाबाई चौकटीतून आत आल्या आणि दोघांच्या मध्ये पडल्या. संध्या, सोड त्याला, असं म्हणत त्यांनी संध्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत हेमंत उठला आणि तिला आवरू लागला. पण आता ती दोघांनाही आवरत नव्हती. तिने एका झटक्यात दोघांना चौकटीत फेकलं. तिच्या तोंडातून निघणारा आवाज आणि गुरगुर यामुळे वातावरण अधिक भेदक झालं. सीमाने चाचपडत दार ओढलं आणि कडी लावली. हेमंतने आत जाऊन खिडकी लावून घेतली. पण तिच्या हाताचा स्पर्श त्याच्या सर्वांगात भिनला होता. तप्त निखारे हातावर ठेवावेत असा तो गरम स्पर्श. सगळे हॉलमध्ये आले आणि उघड्या तोंडाने रात्रीच्या नीरव शांततेत गुरगुर करत संध्या शून्यात नजर लावून बसली होती. हेमंत पुरुषासारखा पुरुष असून रडू लागला होता. संध्याने जिथं त्याला पकडलं होतं तिथली त्वचा जळून मांस अगदी भाजून निघालं होतं. आत्ताच असा प्रसंग घडला. अजून तर पूर्ण रात्र जायची होती. रखमाबाई धावत किचनमध्ये गेल्या. हळद आणली. तेवढ्यात त्यांना ओळखीचा आवाज आला. रखमे, का ग माझ्या जीवावर उठलीस? रखमाबाई मागे वळून पाहणार एवढ्यात खिडकीतून एक हात बाहेर आला आणि रखमाबाईंची केस पकडून ओढू लागला. रखमाबाई जोरात किंचाळल्या. तसा हेमंत आणि सीमा धावून आले. तो खिडकीतून आलेला हात संध्याचाच होता. रखमाला वेदनेने विवळताना पाहून संध्याच्या चेहऱ्यावर भयानक हास्य आलं. सीमाने घाईने ड्रॉवरमधून कात्री काढली आणि जेवढा केसांचा भाग हातात गुंफलाय तेवढा कापला. तशा रखमाबाई सुटल्या आणि खाली पडल्या. तो हात पुन्हा येईल या भीतीने सरपटत बाहेर आल्या. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. हेमंत हात धरून बसला होता तर रखमाबाई डोकं पकडून. सीमा मात्र हातात जप घेऊन स्तोत्र पठण करू लागली. तिचे शब्द वातावरणात आलेला तणाव घालवू लागले. सीमाच्या सुमधुर आवाजाने काही वेळात येणारी अस्पष्ट गुरगुर थांबली आणि सुरू झाला एक विचित्र प्रकार. असा आवाज संध्याच्या खोलीतून येऊ लागला. बहुतेक तिच्या अंगावर देवीचं वारं खेळत असावं. निरभ्र शांततेत आता सीमा शांत झाली आणि संध्याच्या खोलीतून आई येडेश्वरीचा उदो उदो अशी गर्जना ऐकू येऊ लागली.
सोबत उड्या मारल्याचा आवाज, बांगड्यांची किणकिण घरभर ऐकू येऊ लागली. आता मात्र सगळ्यांची पाचावर धारण बसली, कारण दाराच्या बाहेरून पैंजणांचा आवाज यायला लागला. सोबत अस्पष्ट हलगीचा आवाज, जणू घराजवळ कोणीतरी हलगी वाजवत असावं. खोलीतून येणारा जयघोष, बांगड्यांचा आवाज, दाराबाहेर वाजणारी घुंगरं, हलग्यांचा कडकडाट याने वातावरणात एक वेगळाच नाद घुमू लागला. घाबरून हेमंत सीमाला चिटकला. जिला अडाणी समजून हेटाळणी करायचा, तिच्यामुळे काही वेळ तरी आपला बचाव होईल अशी त्याला आशा वाटू लागली. सीमाला आता उजवीकडून रखमाबाई तर डावीकडून हेमंत चिटकला. ती मात्र तटस्थ बसून जप करत होती. तिचा जप पाहून हळूहळू तो आवाज वाढू लागला. मध्येच दुरून, मध्येच जवळून असा तो आवाज घराभोवती फिरायचा. आवाज दूर गेलाय याचा अंदाज घेऊन हेमंत उठला आणि हॉलमधील खिडकी किंचितशी उघडून पाहू लागला. घराच्या उजव्या कोपऱ्यातून तेच पोतराज पायात बांधलेल्या घुंगरांचा आवाज करत हलगीच्या ठेक्यावर नाचत होते. मध्येच हातातला आसूड अंगावर मारून स्वतःभोवती फिरत होते. त्यांच्या पाठीमागे नजर शून्यात लावलेले, काहीही भाव नसलेली लोक हातात हलगी घेऊन आनंदाने नाचत होती. 50-60 हिरव्या साड्या नेसलेल्या, पैंजण घातलेल्या एकसारख्या बाया होत्या. या सगळ्यांनी घराभोवती फेरा धरला होता. घराभोवतीचा फेरा मारून ते मध्येच निघून गेले आणि पुन्हा दिसलेच नाही. तोच घरात पुन्हा एकदा मोठी आरोळी घुमली. आई येडेश्वरीचा उदो उदो. त्यानंतर संध्याच्या खोलीतून धपकन असा आवाज आला. वातावरणातल्या सगळ्या संगीत लहरी थांबल्या. सीमाने घड्याळात पाहिलं. सकाळचे 4 वाजले होते. ब्रह्ममुहूर्त सुरू झाला होता. त्यामुळं आता कसलीच भीती नव्हती. तरी त्यांनी जागून सकाळ होण्याची वाट पाहिली. सूर्याची किरणं आसमंतात पसरली तसा त्यांनी घराचा दरवाजा उघडला तर दारासमोर कुंकवाचा सडा पडला होता आणि त्यावर असंख्य लोकांच्या पावलांचे ठसे अगदी स्पष्ट उमटले होते. सकाळी 7च्या सुमारासच दारावर कालचीच बाई आली. यावेळी फक्त तिच्यासोबत अजून एक बाई होती. तिची करडी नजर रखमाबाईंच्या घरावर फिरली. तिला पाहून रखमाबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि अगदी दयेने रखमाबाईंनी त्या बाईचे पाय धरले. पारूबाई, तुम्ही आलात, आमचा जीव वाचवायला आलात. तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. असं म्हणत रखमाबाई बाजूला झाल्या. तोच अगदी भक्तिभावानं हेमंतने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. हे पाहून सीमाला हसू आलं. माणसाच्या स्वार्थी भावनेचा आणि स्वतःच्या जीवाबद्दल असलेल्या आसक्तीची तिला कीव वाटली. पारूबाई कुणालाच काही बोलल्या नाही. त्यांनी संध्याच्या खोलीत नजर फिरवली. ती जमिनीवर निपचित पडली होती. तिचे डोळे सताड उघडे होते. नजर शून्यात हरवली होती. एकटक ती छताला लावलेल्या फॅनकडे पाहत होती. पारूबाईंनी पुन्हा दार ओढून घेतलं आणि हॉलमध्ये आल्या. रखमाबाईंनी त्यांच्या पायाशी बसत विचारलं, पारूबाई, हे अचानक कसं झालं? त्यावर खेकसत पारूबाई म्हणाल्या, अगं रखमे, दुर्गाबाई जिवंत होत्या तेव्हा त्यांच्या पैशातून घर चालवायला मोठं गोड लागायचं. पण मरताक्षणी त्यांनी सांगितलं होतं ना, मला मंदिरात नेऊन सोडा. घरात मेले तर माझी परडी सुटणार नाही. ऐकलं का नाही तेव्हा? अगदी गळ्याशी फुटलेलं रडू आवरून रखमाबाईंनी सांगितलं, हो आठवतंय मला. पण आमचे हे म्हणायचे, आता जर दुर्गाबाईंना मंदिरात नेलं तर लोक तोंडात शेण घालतील, इज्जत जाईल. आयुष्यभर तिच्या नावाचं खाल्लं आणि आता देवीजवळ आणून सोडलं असं म्हणतील. त्यापेक्षा जे होईल ते बघू.
रखमाबाईंनी हे सांगितल्यावर पारूबाईंनी विचारलं, मग दुर्गाबाईंच्या परडीचं काय केलंस ग? त्यावर रखमाबाईंना रडू फुटलं आणि तिने सांगितलं, आम्ही जेव्हा ही परडी वापस करायला गेलो तेव्हा आम्हाला मंदिरात सांगितलं, दुर्गाबाई फार मोठी जोगतीन होती. त्यांच्या परडीने अनेक साधना प्राप्त केल्या आहेत. त्यामुळे घरातल्याच कुणाला तरी ही परडी सांभाळावी लागेल आणि पोटच्या पोरीला जोगतीन करणं मला पटत नव्हतं. म्हणून माणिकरावांनी म्हणजे संध्याच्या वडिलांनी ती परडी गावाशेजारी जाणाऱ्या रोडच्या बाजूला एका खड्ड्यात नेऊन टाकली आणि तिला पुरून ते माघारी फिरले. तोच त्यांचा अपघात झाला आणि ते गेले. रखमाबाईंचं बोल ऐकून पारूबाईंनी कपाळात मारून घ्यायला सुरुवात केली. त्यांचे डोळे मोठे झाले. ज्या परडीला आम्ही जीवापाड जपतो तिची तुम्ही अशी हेटाळणी करता? अगं, पोरीला जोगतीन करता येत नव्हती तर सरळ माफी मागायची आणि परडी एखाद्या जोगतिनीच्या हाती द्यायची. असा अपमान केल्यावर अजून काय भोगायला लागणार तुम्हाला? त्या एडूची कृपा, तुम्ही जिवंत आहात. पारूबाई रागाने लाल झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरून राग ओसांडत होता. तासाभराने त्यांचा राग निवळला. रखमाबाईंनी पदर पसरला. जोगतीन पसरलेला पदर कधीच रिकामा जाऊन देत नाही हे त्यांना चांगलं माहीत होतं आणि म्हणून त्यांनी हा उपाय केला. पारू जोगतिनीने, पोरीवरून साज उतरवा, हिरवी जरीची साडी, हिरव्या बांगड्या, कुंकवाचा करंडा, मंगळसूत्र, काजळ, पानाचा विडा, कोल्हापुरी चप्पल, भाताचा गोळा, त्याला हळदी कुंकू लावून पूजा करा, त्याच्या पाया पडा, त्याची माफी मागा आणि हा साज पोरीवरून मंगळवारी संध्याकाळी 7 वेळा उतरवा आणि मागे न पाहता पाण्यात सोडून द्या. आता देवीचा गाभारा घरात आणा. सगळे मिळून देवीची नियमित पूजा करा म्हणजे दुर्गाबाई सुखाने निघून जाईल. सासूच्या लालची स्वभावाची सीमाला प्रचंड चीड आली आणि सोबत नवऱ्याचा बदललेला स्वभाव तिला आवडू लागला. सांगितल्याप्रमाणे येत्या मंगळवारी उतारा उतरवून पाण्यात सोडला गेला. तेव्हा कुठे संध्या पूर्ण शुद्धीवर आली. आता घरात सगळीच जण देवदेव करू लागली. सीमाच्या सासू तर उठता बसता देवीचं नाव घेऊ लागल्या आणि अशात एके संध्याकाळी जशी पूजा संपून आरती सुरू झाली तशी संध्या घुमायला लागली आणि तेव्हा कळलं, आता दर पौर्णिमेला संध्याच्या अंगात देवीचं वारं खेळणार. मग ती जगाच्या पाठीवर कुठेही असो. मग त्यानंतर विधिवत संध्याच्या अंगात खेळणाऱ्या देवीचा गणमाळीचा कार्यक्रम करण्यात आला. या घटनेला 2 वर्ष झाली. पण हेमंतच्या हाताला संध्याने जिथे स्पर्श केला होता तो डाग मात्र काही केल्या गेला नाही. अगदी स्किन स्पेशलिस्ट करूनही. आणि अजूनही दर पौर्णिमेला संध्याचं वारं खेळतं. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.